नमस्कार. पॉवर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अशी एक कथा पाहणार आहोत, ज्याने तुम्ही खूप मजा घ्याल. मला माझ्या कमरेत खूप तीव्र वेदना होत होत्या. तेव्हा माझा दीर मला म्हणाला, "वहिनी, मी तुमची मसाज करून देतो. तुम्ही नक्कीच आराम वाटेल." जेव्हा माझ्या दीराने माझी मसाज केली, तेव्हा मी गाढ झोपले. त्यानंतर माझ्या दीराने माझ्यासोबत जे केलं ते पाहून तुम्ही चकित व्हाल आणि तुम्हाला खूप मजा येईल आणि तुम्ही त्याचा परम आनंद घ्याल. आमच्या लग्नाला अजून 5 महिने झाले आहेत आणि माझा नवरा संजय कामानिमित्ताने दुसऱ्या शहरात गेला होता. महिन्यातून तो 1-2 वेळेसच घरी यायचा. नवनवीन लग्न झालं असल्यामुळे मला एकटीला करमायचंच नाही. पण मला कमरेचा खूप त्रास होता. मला ही त्रास बालपणापासून सुरू झाला आहे आणि संजय घरात नसल्याने मला जास्त आजारी असल्यासारखं वाटायचं आणि मला घरातील काम आवरल्यानंतर मी दिवसभर बेडवर पडून राहायचे. संजयशिवाय माझं मनही लागत नव्हतं. संजय आल्यावर मला खूप बरं वाटायचं. पण तो महिन्यातून फक्त 2 दिवसाकरिताच घरी यायचा. तेही आणि लगेचच परत जायचा. तो घरी आल्यावर माझी उदासी कायमची निघून जात होती. पण तो जाणार आहे असं म्हटलं तरी माझी उदासी परत मला जाणवत होती आणि माझ्याजवळ माझा सख्खा दीर पण राहत होता. पण तो दिवसभर कॉलेजमध्ये असायचा. एक वेळेस संजय घरी आला तेव्हा मी त्याला सांगितलं की मला इथं एकटीला अजिबात करमत नाही. माझी तब्येत पण ठीक राहत नाही. मला तुझ्यासोबत घेऊन चल ना. तेव्हा संजय म्हणाला की मी सध्या तरी तुला घेऊन जाऊ शकत नाही. मी तुला 2-3 महिन्यानंतर नेण्याचा प्रयत्न करेन. पण सध्या तर तुला इथंच राहावं लागणार आहे आणि इथे विनय तर आहेच ना. त्याचं कॉलेज पण चालू आहे. म्हणून तुला असं सांगतोय. असं नेता येणार नाही. त्याची पण सोय लागणार. 2-3 महिने थांब. तोपर्यंत विनयचं कॉलेजसुद्धा संपेल. मग त्याने माझ्या दिराला सांगितलं, "वहिनीकडे जरा लक्ष देत जा. तुझ्या वहिनीची तब्येत ठीक नसते. ती कायम आजारी असते. माझ्या गैरहजेरीत तिची काळजी घेत जा. तिच्यासोबत बोलत जा." यावर विनयनेही होकारार्थी मान हलवली. मग दुसऱ्या दिवशी संजय निघून गेला आणि विनय पण कॉलेजला निघून गेला. पण माझी तब्येत मात्र खूपच खराब झाली होती. माझी कंबर खूपच दुखत होती. विनय कॉलेजमधून आला आणि त्याने मला बेडवर झोपलेलं पाहिलं. तेव्हा त्याने दार वाजवलं आणि म्हणाला, "आत येऊ का वहिनी?" मी म्हणाले, "हो हो ये." तेव्हा तो आत आला. म्हणाला, "काय होतंय वहिनी? तब्येत ठीक नाही आहे का? तुम्हाला काय होते सांगा." तेव्हा मी म्हणाले, "माझी कंबर दुखते." तेव्हा तो म्हणाला, "वहिनी, तुमची हरकत नसेल तर मी तुमच्या कमरेची दुखणे थांबून जाईल." आणि माझी कंबर एवढी दुखत होती की मी त्याला नाही म्हणू शकले नाही. कारण मला वाटलं की आराम मिळत असेल तर काय हरकत आहे. त्यामुळे मी त्याच्याकडून कंबर दाबून घ्यायला तेव्हा त्याने तो हो म्हणाले आणि त्याने खूप चांगल्या प्रकारे माझी कंबरची मसाज केली. 2 मिनिटामध्येच माझी कंबर राहिली. हे मी विसरून गेले होते. मग त्याने मला काही वेळाने विचारलं, "कसं वाटतंय तुम्हाला वहिनी? बरं वाटतंय का?" मी म्हणालो, "खूप बरं वाटतंय. माझी कंबर दुखते हेही मी विसरूनच गेले." खूप चांगल्या प्रकारे माझी मसाज केली. "बरं, थँक माझी एवढी काळजी घेतल्याबद्दल. वहिनी, मी थोडीशी तर मदत केली आहे तुमची. माझ्या कामात किती मदत करता. मग थोडं तुमचं काम केलं तर काय झालं? कशाला? आवश्यकता आहे." मग आमच्यात खूप चांगल्या गप्पा रंगल्या. त्या दिवसापासून तो माझी काळजी पण खूप चांगल्या पद्धतीने घेऊ लागला. आणि चांगल्या प्रकारे बोलत होता. त्याशिवाय माझ्याशिवाय करमत नव्हतं. कॉलेजमधून आल्या-आल्या तो पहिले माझं काळजी किंवा माझ्या किचनमध्ये यायचा आणि घरात कोणी नसल्याने मला त्याच्याशी बोलावं लागायचं. मी त्याला माझ्या भावासारखा आहे असं समजून बघायची. एकदम त्याच्यासोबत बिनधास्त बोलायची. तो मला कधी शॉपिंगला बाहेर घेऊन जात. मी लग्नानंतर कधीच ड्रेस घालत नाही. पण त्याने मला ड्रेस घेतले त्याच्या आवडीचे आणि मला म्हणाला, "वहिनी, ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसशील तू. घालून तर बघ." मला ड्रेस घालायची अजिबात इच्छा नव्हती. पण मी त्याने त्याचं मन राखण्यासाठी ड्रेस घातला आणि घातला. लग्न झाल्यानंतर कधी ड्रेस घातला नव्हता. मी साडीच घालत होते. रोज घरात वगैरे काम करताना मी गाऊन घालत होते. आता तो घरात असल्यामुळे मी गाऊनवर राहत होते. ओढणी घेत होते. पण जेव्हापासून तो मला चांगल्या प्रकारे बोलत होता, तेव्हापासून मला तो म्हणत होता, "वहिनी, तू गाऊन घालतेस, पण ओढणी कशाला घेतेस? तुला गरम होत नाही का?" तेव्हा तो हाताने ओढणी काढून साईडवर टाकत होता. पण मी त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने कधीच पाहिलं नाही. मला पण असंच वाटत होतं, खूप गरमी असल्यामुळे असं म्हणत असेल. पण तो रोज मला माझ्या कमरेची मसाज करून देत होता आणि मलाही सवय झाली होती रोज मसाज करून घ्यायची. कारण कंबर खूप दुखायची. एके दिवशी मध्यरात्री माझी कंबर दुखत होती. मला त्या दिवशी झोप लागली नाही आणि माझ्या रूमची लाईट चालू होती. त्यामुळे संजयला समजले की वहिनी अजून झोपलेली आहे. तो माझ्या रूमजवळ आला आणि दार वाजवलं. विचारलं, "कोण आहे?" तो म्हणाला, "वहिनी, मी विनय आहे. मी
दार उघडला आणि तो म्हणाला, "काय वहिनी अजून झोपला नाही? झोप येत नाही का तुम्हाला?" तेव्हा मी त्याला सांगितलं, "कमरेचा त्रास, कमरेची मसाज करून देऊ का?" यावर काहीच बोलले नाही, कारण मध्यरात्र झाली होती. विनय पुन्हा म्हणाला, "काय झालं? जास्त त्रास होतोय का? यावर होत होत आहे का?" तेव्हा ती म्हणाली, "हो, मला खूप त्रास होतो आहे." हे ऐकून त्याने तेल घेतलं आणि माझ्या कमरेवर टाकलं आणि मसाज करायला सुरुवात केली. इतक्या चांगल्या प्रकारे मसाज करत होता. 2-3 मिनिटात माझी कंबर दुखायची थांबली. पण त्या दिवशी कंबर दुखायचे थांबून सुद्धा असं वाटत होतं, मसाज करायचा थांबू नये. मी हे विसरलीच होती, की मसाज करणारा माझा नवरा नसो, माझा दीर होता. माझं शरीर प्रलोभित झालं होतं. माझा नवरा माझ्या जवळ नसल्याने माझं हे शरीर पूर्ण कधीच सुखावलं नव्हतं आणि हे विनयला सुद्धा कळालं होतं. त्याने अगदी तसेच मसाज करत होता. त्याने हात अगदी वरच्या बाजूला नेले आणि नंतर खालच्या बाजूला आणले. त्याचा तो स्पर्श मला जाणवत होता आणि एका माझ्या मानेकडे चालले होता आणि इकडून खालच्या बाजूला माझा पटकन हात धरला. म्हणाले, "हे काय करतोय तुम्ही?" तो म्हणाला, "काय वहिनी, काय झालं? काय चुकीचं करतोय का मी? तुमची पण इच्छा आहे ना?" तेव्हा मी पटकन बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला उठू दिलं नाही. घरात आम्ही दोघेच असल्याने मी आरडाओरडा करूनही कोणाला वाचवायला आले नाही. त्यामुळे माझ्यासोबत खूप घाणेरडे कृत्य केले आणि तो बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेला. तेवढ्यात मी पोलिसांना फोन लावला. पोलिसांनी आल्यानंतर त्याला अटक करून नेले. आमच्या भावाच्या बायकोसोबत असं करता का कोणी? आपण तिला बहीण मानलं पाहिजे आणि आपल्या भावासारखं समजून एका मनामोकळ्याने मसाज करण्यास सांगितलं, पण त्याने मसाजाचा अर्थ वेगळा घेतला. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पॉवर मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.